हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। हनुमान जयंती स्पेशल आज आपण कुकरमध्ये गव्हाची लापशी बनवणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारी आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे ती अतिशय मऊ आणि रसरशीत बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी लापशी रवा घेतलेला आहे। हा गव्हाचा आहे। काही जण खपली गव्हाचा रवा घरी बनवतात। आम्ही विकतचा गव्हाचा रवा घेऊन आलेली आहे। याला लापशी असं म्हणतात। ही 1 वाटी घेतलेली आहे आपण। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही स्वच्छ अशी आपण आता धुवून घेऊया। बरीच जण न धुता सुद्धा वापरतात, पण मी शक्यतो धुवूनच वापरते। आता ही स्वच्छ धुवून अशी चाळणीवरती काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा जर काही पाणी असेल तर ते त्याच्यातलं निथळून जाईल यासाठी। आता हे 10 मिनिटं आपण असं बाजूला ठेवूया। आता इथे मी एक टोप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं आहे। सेम त्याच वाटीने मी 4 वाटी पाणी घालणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी हा 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घालणार आहे। तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही पाव वाटी अजून याच्यामध्ये गूळ घातला तरी चालू शकतो, पण एवढ्या प्रमाणात बरोबर ह्या लापशी रवा गोड होतो, पण हे प्रमाण योग्य आहे। आता हे पाणी व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, गूळ विरघळेपर्यंत। याचा पाक वगैरे आपल्याला काही करायचा नाहीये। आता गुळाचं पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण एक कुकर घेतलेला आहे। त्या कुकरमध्ये आपण 3 मोठे चमचे भरून तूप घालणार आहोत। तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता इथे आपलं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण ही धुवून घेतलेली लापशी जी आहे ती पण व्यवस्थित निथळून झालेली आहे, ती घालून भाजून घेऊया। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे। फास्ट गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा नाही आपल्याला गव्हाचा। मीडियम गॅसवरती छान असा हा भाजून घ्यायचा आपल्याला रवा। कुकरमध्ये केल्यावरती पटकन तो होतो, यासाठी आपण हा कुकरमध्ये बनवणार आहे। आता अर्धवट आपला हा लापशी रवा भाजत आलेला आहे। त्यामध्ये आपण हे काही ड्रायफ्रूट्स आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते घालून घेऊया। हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे तेवढे घालू शकतात, नाही घातले तरी चालू शकतं। हे पण या लापशी रव्यासोबत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। जर आधीच आपण तुपामध्ये भाजायला घेतले आणि नंतर लापशी रवा टाकला तर मग ते जळण्याची शक्यता असते ड्रायफ्रूट्स, यासाठी अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आपण हे, आणि हे भाजून घ्यायचं। आता हा आपला लापशी रवा जो आहे तो छान असा भाजत आलेला आहे। त्याचं तूप व्यवस्थित असं सुटायला लागलेलं आहे, याचा अर्थ तो छान असा भाजत आलेला आहे आपला। अजून 1-2 ते 3 मिनटं मी हा व्यवस्थित भाजून घेणार आहे। आता इथे आपला लापशी रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे। छान असा खमंग वास सुटलेला आहे घरभर। त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि खोबरं ते पण छान असं भाजून निघालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे गुळाचं पाणी केलं होतं ते गाळून घालायचं आहे, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल, यासाठी व्यवस्थित असं आपण हे गाळून घालणार आहे पाणी। सर्व पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे। जास्त नाही घालायचं, किंचितसे घालायचं आहे। गोडाच्या पदार्थात कधीही मीठ घातल्यावरती ते आणखीन छान लागतं। हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया, जेणेकरून जी आपली लापशी रवा जो आहे तो छान असा शिजला जाईल। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर थंड पण झालेला आहे, तर आपण उघडून घेऊया कुकर। तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपली ही जी लापशी आहे गव्हाची ती छान अशी शिजलेली आहे। दाणा न दाणा त्याचा शिजलेला आहे व्यवस्थित असा। आता आपण ती व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। छान अशी रसरशीत झालेली आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची आहे। वेलची जायफळ पूड घालून घेऊया। शेवटी घातल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा स्वाद जो आहे, त्याचा जो सुगंध आहे तो तसाच व्यवस्थित याच्यामध्ये राहतो। आणि आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण जायफळसुद्धा घालायचं, त्याने अजून छान टेस्ट होते। यासाठी छान अशी शिजलेली आहे आपली ही लापशी। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। परफेक्ट अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे। कुकरमध्ये केल्यामुळे ती झटपट होते आणि शिजते पण व्यवस्थित। तर या हनुमान जयंतीला नक्की तुम्ही ही गव्हाच्या रव्याची
लापशी करून बघा. अतिशय छान अशी होते ही गुळातली लापशी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही लापशी तयार होते. तुम्हाला मी त्याचा टेक्स्चर दाखवते. किती छान अशी झालेली आपली ही लापशी. काही जण ही दूध घालून खातात, काही जण अशी सुद्धा खातात. मंदिरामध्ये प्रसादाला ही अशीच देतात. जर तुम्हाला ही लापशी दूध घालून आवडत असेल तर तुम्ही घरी याच्यामध्ये 1 कपभर दूध घालून खाल्लं तरी फार छान लागते ही. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.